नमस्कार मंडळी, तुम्ही ऐकता आहात सिरियल बोल वरच्या ठरलं तर मग या मालिकेच्या 11 नोव्हेंबरच्या धमाल रिव्ह्यू. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग अगदी स्पीडमध्ये दाखवला आहे आणि आजचा मुख्य ट्विस्ट म्हणजे अस्मिताचा नवरा जायला निघालाय. चला सुरुवात करू या थेट सीनमधून. सुरुवातीलाच बघतो सायली म्हणते, हे काय अर्जुन, निघताय काय तुम्ही? अर्जुन हस्त म्हणतो, हो बाईको, उशीर झाला ना तुला उठायला. काल मी तुला तुझ्या आईची साडी दिली होती ना, म्हणून वाटलं तू आरामात झोपली असशील. सायली तोंड वाकड करत म्हणते, अहो काय बोलताय, पहाटेपर्यंत जागी होते मी, झोप लागलीच नाही, म्हणून उशीर झाला उठायला. अर्जुन म्हणतो, का बरं असो? सायली म्हणते, तुम्ही म्हणालात ना ती साडी घालून आईची ऊब जाणवेल, पण मला काही असं जाणवलंच नाही. अर्जुन थोडा गंभीर होत म्हणतो, सायली, तू ठरवलंसच आहेस की ती तुझी आई नाही. प्रयत्न तरी करतेस का तू तिची ऊब समजून घेण्याचा? सायली थोडं शांतपणे म्हणते, अहो मी असं का करेल, पण जे मनाला पटत नाही ते मी कधीच करणार नाही. याच क्षणी सीन कट होतो आणि दिसतं अस्मिता आणि तिचा नवरा सचिन. हा सचिन सामान आवरत असतो आणि म्हणतो, अगं अस्मी, सगळं पॅक झालं बघ, चल तो चार्जर दे जरा, बॅगमध्ये ठेवतो. पण अस्मिता काही बोलत नाही, कारण ती थोडी रागात असते. सचिन तिच्याजवळ येतो आणि लाडात म्हणतो, काय यार अस्मी, असा चेहरा ठेवला की मला तिथे दिल्लीत चैन पडेल का? कॉन्फरन्स संपवतो आणि लगेच येतो तुझ्याकडे. सॉरी यार, तुझ्यासाठी ज्वेलरी घेतो आणि परत येतो बघ. अस्मिता हलका हसप पण मनातून नाराज म्हणते, मला वाटलं होतं तू सुट्टी घेऊन येशील, पण तू तर US पेक्षाही जास्त कामात गेला आहेस. सचिन म्हणतो, अगं हे सगळं आपल्या बाळाच्या भविष्याकरता करतोय मी, आणि चल आता हस जरा, बाय कर. अस्मिता म्हणते, हो बाय करते, पण तेही एअरपोर्टवर येऊन. हे ऐकून सचिन थोडासा थांबतो, कारण त्याचे प्लॅन्स काही वेगळेच आहेत. त्याच्या मनात चाललेलं, एअरपोर्टला ती आली तर साक्षीचं काय? इथे प्रेक्षकांनो, मला जरा संशय यायला लागतो, हा सचिन नेमकं काय करत आहे? ही साक्षी काही एजंट वगैरे आहे का, की तो स्वतः काही खेळ खेळतोय? बरं, पुढे बघूया आता काय काय घडतंय. अस्मिता हट्टानं म्हणते, मी येणारच तुला सोडवायला. सचिन लगेच म्हणतो, अगं नाही अस्मी, रस्ते खराब आहेत, गाडीत तू नाही बसणार, अजिबात नाही, नॉट डन. तू इथेच थांब, माझी आई तू इथेच राहायचं. असं म्हणून तो जबरदस्ती थांबवतो तिला. त्याच वेळी सीन परत शिफ्ट होतो. अर्जुन आणि सायली खाली येतात, कारण कल्पना ताईंचा आवाज येतो, अरे अर्जुन, सायली, सचिन निघालाय रे. दोघेही खाली येतात. अस्मिता अजूनही म्हणते, मला येऊ देणारे सचिन, तुला सोडवायला. सचिन म्हणतो, बघा ना डॅड, ही काही ऐकतच नाही, मला म्हणते एअरपोर्टवर सोडायला येणार. प्रतापराव म्हणतात, काय चाललंय तुम्हा दोघांचं? सचिन थोडा हस्त म्हणतो, डॅड, पहा ना, रस्त्यावर किती खड्डे आहेत, म्हणूनच म्हणतो नको जायला. पण लगेच लाडात म्हणतो, ए अस्मी, ट्रेनने गेलो असतो तर तुला येऊ दिलं असतं ग, तू लांबून बाय केली असतीस तर रोमॅन्टिक वाटलं असतं. हे ऐकून अर्जुन आणि सायली हसतात. अस्मिता म्हणते, अरे स्टेशनवरचे रस्ते काय, तिथे खड्डे नसतात का? काय कारण देतोस रे? तेवढ्यात कल्पना ताई म्हणतात, ए सचिन, आम्ही दोघं तुला सोडायला येतो. सचिन काही बोलणार तेवढ्यात अर्जुन मध्ये येतो, नको, मी येतो, मीच सोडतो त्याला. सचिन म्हणतो, अरे अर्जुन, तू बिझी माणूस आहेस, मी कॅब बुक करतो. अर्जुन थांब म्हणतो, नाही रे सचिन, मीच येतो. फायनल. सायली थोडं मिश्किलपणे म्हणते, सचिन भाऊजी, यावेळी तर तुम्ही यांना सोडायला दिलं नाही, आता त्यांचं म्हणणं ऐकावंच लागेल तुम्हाला. सचिनला काहीच पर्याय उरत नाही. कल्पना ताई म्हणतात, चल सचिन, हॅप्पी जर्नी. आता सचिन आणि अर्जुन निघतात एअरपोर्टच्या दिशेने. अस्मिता म्हणते, पोहोचलात की मेसेज कर, नाहीतर फोन. सचिन हस्त म्हणतो, हो बाई, करतो. अर्जुन म्हणतो, झालं का तुझं इन्स्ट्रक्शन देणं अस्मिताई, आता जाऊ का आम्ही? आणि मग दोघेही गाडीत बसून निघतात. अर्जुन आणि सचिन गाडीत निघून गेल्यावर सायली बेडरूममध्ये एकटीच बसलेली दिसते. तिचा चेहरा विचारात, डोळ्यात प्रश्न. ती स्वतःशीच म्हणते, हे असं किती दिवस चालणार आहे? माझ्या मनातले प्रश्न का सुटत नाहीत? माझ्या आईबाबांबद्दलचं सत्य मला का सापडत नाहीये? सायली पुढे म्हणते, नाही, आता असं चालणार नाही. मधुभाऊ म्हणाले तसे लढायलाच हवं. आता ती स्वतःलाच समजवते, जर ही केस अर्जुन हाताळत असता तर तो काय केलं असतं. आणि मग ती अर्जुनसारखी विचार करायला लागते. सर्व बाजूंनी सगळे धागे जोडून तिच्या चेहऱ्यावर एक ठाम भाव दिसतो. कुठला धागा सत्यापर्यंत घेऊन जाईल हे सांगता येत नाही, पण शोधायलाच हवं, असं ती म्हणते. तेवढ्यात तिला एक विचार सुचतो, आश्रम केस. आश्रम केसच्या तपासात अर्जुनने कसं सत्य उघडलं होतं, तसंच मला करायला हवं, ती ठरवते. आता तिच्या डोळ्यात चमक
ती ठरवते मैनावती आणि सदाशिवच्या घरी जाऊन काही पुरावे मिळतात का ते बघायचं. सीन कट होतो आणि आता सायली किचनमध्ये. ती धावत येते आणि विमलताईंना म्हणते, विमलताई, जरा रवा द्या ना, मला शिरा करायचा आहे. विमलताई हस्त म्हणतात, अगं देते ना, पण एवढ्या अचानक शिरा का? सायली म्हणते, अहो ताई, आज आईसाठी खास बनवते. सायली मुद्दाम मैनावतीसाठी ड्रायफ्रूट घालून शिरा करते. विमलताई विचारतात, काय बनवलंय इतकं प्रेमानं? सायली म्हणते, अहो विमलताई, माझ्या आईसाठी ड्रायफ्रूट शिरा. तेवढ्यात मैनावती येते आणि हस्त म्हणते, अगो सायले, मला शिरा खायच्या मनात होतं आणि तू केला. किती गुणी बाई तू. सायली म्हणते, आई, बस निवांत, हा सगळा शिरा खा. मैनावती म्हणते, बरं बरं, पण चहासोबत दे ना. सायली म्हणते, हो देते. विमलताई, थोडं जास्त आलं आणि साखर टाकून चहा करा बरं. विमलताई स्वयंपाकघरात निघून जातात. सायली मनात विचार करते, बस, आता मला थोडा वेळ मिळेल तिच्या खोलीत शोधाशोध करायला. मैनावती शिरा खात असते, तोंडभर, वाह, काय चव आहे म्हणत. सायली लगेच तिच्या खोलीकडे जाते आणि शोध सुरू करते. थोड्याच वेळात एका रुमालात बांधलेली एक चावी सायलीला सापडते. ती हळूच म्हणते, हीच असणार त्यांच्या घराची किल्ली. ती चावी आपल्या पर्समध्ये ठेवते आणि थोड्या आवाजात म्हणते, आता सगळं स्पष्ट होईल. दरम्यान दुसऱ्या बाजूला गाडीमध्ये अर्जुन आणि सचिन दोघं काही हलकी फुलकी गप्पा मारत असतात. तेव्हा रस्त्यावर अचानक सचिन म्हणतो, थांब अर्जुन, गाडी थांबव जरा. अर्जुन घाबरतो, काय झालं रे? सचिन पटकन म्हणतो, मी इथून पुढं कॅबने जाईन, तू निघ. अर्जुन म्हणतो, अरे असं कसं? अस्मिताई माझा जीव घेईल, मी तुला मध्येच सोडलं तर. सचिन म्हणतो, काय यार अर्जुन, तू अस्मिताला एवढा सिरियस घेतोस? मी नक्की जाईन रे. अर्जुन म्हणतो, नको रे, तू माझा जिजू आहेस, मी येतोच. तेवढ्यात अर्जुनचा फोन वाजतो. तो फोनवर म्हणतो, हो का, मीटिंग आहे का? ओके ओके, मी आलोच, देशपांड्यांना बसायला सांगा. अर्जुन फोन ठेवतो. सचिन लगेच संधी साधतो, अरे यार, तुझी मीटिंग आहे ना? नॉट डन रे, तू जा आधी, मी कॅबने जातो, तू तिथे थांबू नको, वेळ वाया जाईल. अर्जुन थोडा विचार करून म्हणतो, ठीक आहे बाबा, हरकत नाही, जा तू. सचिनच्या चेहऱ्यावर विजयाचं स्मित येतं. अर्जुन निघून जातो. काही सेकंदांनी प्रेक्षकांनो थरारक क्षण सुरू होतो. रस्त्याच्या कडेला साक्षी उभी आहे. सचिन गाडीतून उतरतो आणि तिच्याकडे जातो. साक्षी त्याला बघत म्हणते, मला वाटलं होतं तू येशील की नाही. सचिन हस्त म्हणतो, मला माहित आहे तू वेगळी आहेस सम, म्हणूनच मला आवडतेस. दोघं गाडीत बसतात आणि निघतात. दरम्यान अर्जुनच्या फोनवर मेसेज येतो, मीटिंग कॅन्सल्ड. अर्जुन म्हणतो, अरे, मग आता सचिनला सोडवायला काही हरकत नाही. तो गाडी परत वळवतो. सचिन आणि साक्षी बोलत असतात. तेवढ्यात अर्जुनची गाडी मागून येते. हे बघून सचिन घाबरतो. तो पटकन पायाला लागल्याचं नाटक करतो आणि खाली वाकतो. साक्षी विचारते, काय झालं रे? सचिन म्हणतो, अगं काहीतरी टोचलं पायात. तो जरा वेळ खाली वाकून राहतो, जेणेकरून अर्जुन त्याला बघू नये. अर्जुनची गाडी हळूच त्यांच्या बाजूने जाते आणि पुढे निघून जाते. सचिन वर पाहतो, सुटकेचा निश्वास टाकतो आणि साक्षीला म्हणतो, चल सम, उशीर होतोय. आणि त्यांची गाडी झटक्यात पुढे निघते. सीन सुरू होतो. सायली गडबडीत वरच्या खोलीत जाते. अजूनही तिच्या मनात तपासाचा ठरलेला आहे. ती पर्समध्ये ती चावी बघते आणि म्हणते, हीच आहे ना त्यांच्या घराची किल्ली, आता मी थांबणार नाही. तेवढ्यात प्रियाची एंट्री. ती खाली बसून मोबाईलमध्ये काहीतरी करत असते, पण सायलीची हालचाल तिच्या लक्षात येते. प्रिया मनात विचार करते, ही इतकी गडबडीत कुठे निघाली आहे बरं? हातात किल्ली पण दिसते, काहीतरी गोंधळ आहे इथे. सायली हळूच बाहेर पडते आणि अर्जुनला फोन करते. सायली, अहो अर्जुन, कुठं आहात? अर्जुन, अगं आता घरीच जातोय, दमलोय जरा. सायली, थांबा, तिकडेच थांबा, आपल्याला एका ठिकाणी जायचं. अर्जुन, अगं असं काय करतेस? मी आज थकलोय जरा. सायली, नाही, हे आजच करायचं आहे, नंतर नाही. अर्जुन, कुठे जायचंय? सायली, भेटल्यावर सांगते. फोन ठेवते. अर्जुन थोडा बुचकळ्यात पडतो. तेवढ्यात सीन बदलतो. प्रियाचा फोकस आता सायलीकडेच आहे. ती मनात विचार करते, कुठे जायचंय या सायलीला? आणि तिच्या हातात किल्लीही होती. हिचं काहीतरी गुपित मिशन सुरू आहे. तिला लगेच मागचा सीन आठवतो.
मैनावतीचं घर, सदाशिवचं नाव आणि तो रुमालातला गुच्छा. प्रिया ठरवते सायली त्या घरातच जाणार. जर ती गेली तर सगळं उघड होईल आणि लगेच ती प्लॅन तयार करते. सीन बदलतो. अर्जुन आणि सायली आता गाडीत. सायली मागच्या सीटवर बसते आणि म्हणते चला. अर्जुन गाडी सुरू करतो आणि विचारतो कुठे जायचं बायको. सायली थोड रागात अहो प्रत्येक वेळी विचारता काय कुठे जायचं. एकदा का म्हटलंय की चला म्हणजे चला ना. अर्जुन हस्त म्हणतो अगं मी डोळे मिटून चालवू का गाडी. कुठल्या रस्त्याने जायचं ते तरी सांग ना. सायली म्हणते आपल्याला माझ्या आईबाबांच्या घरी जायचंय. अर्जुन आश्चर्याने का कशाला. सायली म्हणते त्यांनी आपल्याला चुकीचा पत्ता दिला होता. आपल्याला तिथे तपास करायचा आहे. अर्जुन म्हणतो अगं पण तिकड गेलं की काय करायचं. सायली लगेच किल्ली दाखवते आणि म्हणते हे बघा किल्ली माझ्याकडे आहे. अर्जुन डोळे मोठे करत म्हणतो सायली ही किल्ली तुझ्याकडे कशी. सायली हसून म्हणते ते सांगतेच पण आधी पोहोचूया. प्रेक्षकांनो इथे सायलीचा प्लॅन अगदी परफेक्ट वाटतोय. ती अगदी सायली 2.0 मोडमध्ये आहे. अर्जुन सारखा लॉजिकल पण तिच्या स्टाईलमध्ये. पण दुसऱ्या बाजूला आता प्रियाचा मास्टर प्लॅन सुरू होतो. ती हॉलच्या बाहेर जाते, मोबाईल काढते आणि नंबर डायल करते. तिच्या चेहऱ्यावर एक चलाक स्मित. ती फोनवर बोलते हॅलो मम्मी मी टीना बोलते. मैनावती फोनवर काय टीने तुझं नाव का आलं यावर. प्रिया आवाज बदलून म्हणते अगं मम्मी मी घराकडे गेले होते आणि बघितलं तर दार उघड होतं. घरात गुंड शिरलेत बहुतेक. मैनावती हादरते काय सांगतेस गुंड. प्रिया पुढे म्हणते हो मम्मी सोनाली ताईचे पैसे वसूल करायला आले असतील कदाचित. मी आत नाही गेले पण तू जाशील ना पटकन. नको राहू मागे नाहीतर घरातील सगळं लुटून जातील. मैनावती घाबरते आणि म्हणते अगं देवा पण माझ्याकडे तर पैसे नाहीत जायला. प्रिया मनात हसते आणि म्हणते अगं मम्मी पैसे नाहीत म्हणून काय थांबायचं. दुकान आणि घर दोन्ही जाईल बघ लवकर निघ. आणि लगेच फोन कट करते. प्रेक्षकांनो बघा ना किती स्मार्टली खेळली प्रिया. ती इतक्या हुशारीने मैनावतीला घरात परत जाण्यासाठी तयार करते. आता काय होईल ते खरोखर सस्पेन्सने भरलेलं आहे. दरम्यान मैनावती विचार करते अरे देवा आता गुंड घुसलेत म्हणे. पण मी कशी जाऊ. पैसेच नाहीत माझ्याकडे. ती स्वतःशीच पुटपुटते रिक्षेचे भाडे द्यायलाही नाहीत पैसे. काय करावं. आता ती अर्जुनकडून घेतलेले 1000 रुपये आठवते आणि म्हणते तेच वापरूया. तिच्या चेहऱ्यावर काळजी पण ठामपणा दोन्ही दिसतात. अर्जुन आणि सायली गाडीने निघाले. सायली ठाम, अर्जुन थोडा गोंधळलेला. सायली म्हणते आता काहीही झालं तरी मला सत्य शोधायचंच आहे. अर्जुन म्हणतो पण सायली हे सगळं करून तुला काय मिळणार. सायली ठाम आवाजात माझ्या आईबाबांबद्दलचं खरं सत्य. प्रेक्षकांनो आता 2 ट्रॅक तयार झालेत. एकीकडे सायली आणि अर्जुन ट्रूथ मिशनवर आणि दुसरीकडे मैनावती आणि प्रिया चेस मोडमध्ये. दोघीही एका दिशेला पण हेतू वेगळे. सीन ओपन होतो. रात्रीचा काळोख आणि अर्जुनची कार एका जुन्या वसाहतीत थांबते. सायली कारमधून उतरते आणि अर्जुनला म्हणते आपण इथे आलोय. अर्जुन थोडा घाबरत म्हणतो हे असं ठिकाण इथे आलं की तुला काही आठवतंय का. सायली काही क्षण शांत राहते आणि मग थंडपणे म्हणते नाही काहीच आठवत नाही पण इथेच काहीतरी लपलेलं आहे हे नक्की. दोघं सावधपणे त्या जुन्या घराच्या दारापाशी जातात. सायली आपल्या पर्समधून ती किल्ली काढते. तीच मैनावतीच्या खोलीत सापडलेली. ती हळूच कुलुपात फिरवते आणि क्लिक. दार हळूच उघडतं आणि त्यात एक हलकीशी किरकिर आवाज होते. दोघं एकमेकांकडे बघतात. अर्जुन म्हणतो सायली काळजी घे. सायली म्हणते हो पण आता मागे फिरायचं नाही. दुसऱ्या बाजूला सीन शिफ्ट होतो. प्रिया आणि मैनावती अजून रस्त्यावरच आहेत. मैनावती घाईत म्हणते ए बाई लवकर चालवना. बैलगाडी आहे का रे ही. प्रिया त्रासिकपणे म्हणते अगं मम्मी गाडी बंद पडली ना आता रिक्षा धरू. दोघी रिक्षात बसतात आणि ड्रायव्हरला सांगतात श्रद्धा टेलर थिएटरच्या मागे घेऊन चल. प्रिया मनात विचार करते जर हे दोघं तिथे पोहोचले तर सगळं संपेल. मला काहीतरी करायलाच हवं. सीन पुन्हा कट होतो. अर्जुन आणि सायली घरात शिरलेले असतात. घरात धूळ, जुनी वस्तू, बंद खिडक्या. सायली टॉर्च लावते आणि आजूबाजूला बघते. ती म्हणते हे बघा अर्जुन इथे कुणी फार दिवसांपासून आलं नाहीये.
अर्जुन एका कोपऱ्यात जातो आणि म्हणतो, इथे काही कागदपत्र आहेत, बघ जरा. सायलीला एका ड्रॉवरमध्ये जुनी डायरी सापडते. ती उघडते आणि आत काही पानं पलटते. अचानक एका पानावर मोठ्या अक्षरात लिहिलेलं, बबली. सायली हळू आवाजात वाचते, बबली. खाली एक लँडलाईन नंबर लिहिलेला असतो. सायली म्हणते, हा नंबर. याच्यातच सगळं उत्तर असावं असं वाटतंय. अर्जुन म्हणतो, चल प्रयत्न करूया. सायली मोबाईल काढते आणि तो नंबर डायल करते. फोन वाजायला लागतो. ट्रिंग ट्रिंग. दोघेही डोळे लावून ऐकत असतात. कोण उचलतंय का ते. तेवढ्यात बाहेर रिक्षा येऊन थांबते. मैनावती आणि प्रिया उतरतात. मैनावती दमलेली, देवा, घराचं काय झालंय कोण जाणे. प्रिया म्हणते, चल मम्मी, पटकन आत. दोघी गडबडीत घराच्या दाराकडे जातात. घराचं दार किंचित उघड दिसतं. मैनावती थरथरत म्हणते, अरे रे, बघ, खरंच कोणीतरी आत गेलंय. प्रिया डोळे मोठे करत म्हणते, मम्मी, कदाचित अजूनही आत असतील. दरम्यान घराच्या आत सायली फोन कानाला धरून उभी आहे. फोनच्या दुसऱ्या बाजूला काही आवाज येतो, पण स्पष्ट नाही. सायली म्हणते, हॅलो, कोण बोलतंय. बोलीबद्दल काही माहिती आहे का. पण तितक्यात अर्जुन खिडकीतून बाहेर बघतो आणि घाबरून म्हणतो, सायली, बाहेर कोणीतरी आलंय. सायली पटकन फोन ठेवते. ती खिडकीतून बघते आणि पाहते, मैनावती आणि प्रिया घराच्या दारापाशी पोहोचल्या आहेत. सायली चकित होते, आई आणि प्रिया. अर्जुन म्हणतो, ही लोक इथे कशी आली. प्रेक्षकांनो, इथे सीन इतक्या ताणात दाखवला आहे की श्वास रोखावा लागतो. सायली आणि अर्जुन आता लपायचा प्रयत्न करतायत आणि मैनावती, प्रिया घरात शिरायला निघाल्यात. कॅमेरा झूम होतो त्या डायरीवर. बुबली हे नाव आणि खाली नंबर चमकत राहतो मोबाईलच्या स्क्रीनवर. सगळं अंधारात हरवतं आणि बॅकग्राऊंडला व्हॉइस ओव्हर येतो. पुढच्या भागात काय होईल. सायली आणि अर्जुन पकडले जातील का, की त्यांच्या हातात येईल त्या बोलीचा धागा. प्रेक्षकांनो, पुढचा एपिसोड भन्नाट असणार आहे. थरार, भावनिक संघर्ष आणि मोठा उलगडा. म्हणूनच एपिसोडचा पुढचा भाग पाहायला विसरू नका आणि सिरियल बोलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका.